नमस्कार. आज आपल्या या सेशन मध्ये अपन बघूया कि कोणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारा. आज का जो सेशन है वो हिंदी और मराठी दोनों में साइमल्टेनियसली चलेगा. अगर कुछ भी क्वेरी या डाउट है तो आप पूछ सकते हो हिंदी में भी और मराठीमध्ये तर विचारा, काय विचारत होतात ताई? चारुशीला ताई. काही प्रश्न आहे कोणाचा? हा, बोला. जेव्हा आपण घट बसवतो ना त्यावेळेस देवाच्या म्हणजे विड्याच्या पाण्याचं ते कुठून ठेवायचं? जेव्हा आपण घट बसवतो तेव्हा विड्याच्या बरोबर. ठीक आहे, कळलं. थोडा वेळ म्यूट ठेवा स्वतःला उत्तर येईपर्यंत. तर जेव्हा पण आपण घट बसवतो देवीचा, जो 10 दिवसासाठी आपण आता घट बसवलेला आहे आज, ती पूजा असू दे किंवा कोणतीही पूजा आपल्या घरामध्ये आपल्याला करायची असते आणि त्या पूजेमध्ये जर आपल्याला विड्याचं पान ठेवायचं असेल तर त्या पानाचा देठ हा नेहमी आपल्यापासून अपोजिट साइडला असला पाहिजे आणि त्याचं जे पुढचं टोक आहे, जे निमुळतं शेवटचं टोक आहे, ते आपल्या बाजूला पाहिजे. म्हणजे देठ हा देवाकडे असतो आणि टोक हे आपल्याकडे असतं. तर याचं कारण काय की आपण हे पान अर्थ समजून घ्या. ठीक आहे, आपण हे पान जे घेतलंय ते निसर्गाकडून घेतलंय. आवाज येत नाही, आवाज बाकीच्याने येतोय? येतोय आवाज जरा. ओके ओके, ठीक आहे. येईल. तुमचा स्पीकरचा माईकचा आवाज मोठा करा. तर आपण देठाचं जे पान आहे, जे खायच्या पानाचा जो देठ आहे, तो आपण जेव्हा ठेवतो त्यावेळेस देठ आपण देवाकडे करतो आणि टोक आपल्याकडे करतो. घट बसवतो ना त्यावेळेस देवाच्या म्हणजे विड्याच्या पाण्याचं ते कुठून ठेवायचं? हा, तर तेच मी सांगतोय, तुम्ही ऐकून घ्या. तर आपण ज्यावेळेस पान ठेवतो कोणत्याही पूजेला, फक्त ह्याच पूजेला नाही, कोणत्याही पूजेला, तर त्यावेळेस सगळ्यात पहिला नियम, जर तुमच्याकडे वही पेन असेल तर लिहित जा, हे नियम नेहमी कामाला येणार, की सर्वप्रथम विड्याचं पान हे जोड पान पाहिजे. म्हणजे सिंगल पान वापरायचं नाही, एकावर एक 2 पानं ठेवायची. ठीक आहे, आणि मग त्याच्यावर सुपारी तुम्ही ठेवा. बरोबर, त्याच्यावर एक कॉइन ठेवा, त्याच्यावर सुपारी ठेवा. त्याचे जे देठ आहे ते तुम्ही देवाच्या दिशेने करा, म्हणजे तुमच्या अपोजिट, आणि त्या पानाचं जे टोक आहे ते तुमच्याकडे घ्या. ठीक आहे, तर आता हे असं का करायचं, याला काही शास्त्रीय कारण आहे. आता ह्याचं कारण काय आहे की असं उगाच कोणीतरी सांगितलं म्हणून आपण ठेवायचं? तर एक साधी सोपी गोष्ट आहे, ती तुम्हाला लगेच कळेल. आपण ही जी सेवा करतोय ही कोणाची करतोय? ईश्वराची करतो आहे, पर्यायाने निसर्गाची करतो आहे. बरोबर. मग आपण ज्या निसर्गाची सेवा आपण करतोय तर त्यासाठी आपण जे पान आणलंय, हे पान आपण कुठून आणलंय? तर ते पान आपण झाडापासून तोडून आणले. तर आपण जेव्हा झाडापासून पान तोडतो त्यावेळेस पानाचा देठ कोणाकडे असतो? आपल्याकडे असतो की झाडाकडे असतो? तर पानाचा देठ झाडाकडे असतो आणि मग आपण ते पान आपल्याकडे ओढतो. बरोबर, तेव्हा तो देठ तुटतो. त्याचप्रमाणे त्याच कृतीने ते आपल्याला अर्पण करायचं असतं. म्हणजे पुन्हा आपण निसर्गाकडे ते अर्पण करत असतो. आणि म्हणून जसं आपण झाडावरून पान तोडतोय, बरोबर, तसंच आपल्याला ते पान अर्पण करायचं. बरोबर. तसाच नियम फळांना देखील लागू होतो. फळ जेव्हा आपण एखादं घेतो, उदाहरणार्थ काही फळांना पटकन लक्षात येत नाही, परंतु डाळिंबासारखं फळ असेल तर त्याचा जो देठ आहे तो जो आपण तोडून आणतो ना, तो देठाचा भाग देवाकडे केलेला पाहिजे आणि त्याचं जे खाली थोडंसं फुलासारखं असतो तो भाग आपल्याकडे केला पाहिजे. तर पान असो किंवा फळं असो, निसर्गाकडून तुम्ही जसं घेतलं तसंच्या तसं तुम्हाला ते रिटर्न द्यायचं असतं. आणि म्हणून कधी पण देठ पानाचा किंवा फळाचा हा पूजेमध्ये ठेवताना अपोजिट साइडला म्हणजे देवाकडे पाहिजे. आता मी हिंदी मधून सांगतो. हम जब भी पूजा करते हैं, कोई भी पूजा हो, अभी नवरात्रि की पूजा चल रही है, आगे भी आप कोई पूजा करोगे, तो पूजा में जो हम खाने का जो पान होता है, वीड़े का पान होता है, उस पान पे हम
कॉइन और सुपारी रखते हैं पूजा के लिए। तो उस टाइम पे जो उसका जो डेट है, मतलब जहां से हमने तोड़ा है वो पान को, उसको स्टेम को हमें हमारे अपोजिट साइड को रखना है, हमारे भगवान के साइड में रखना है। और जो उसका जो एंड पोर्शन है वो हमारे अपने तरफ रखना है, क्योंकि जिस तरीके से हमने पेड़ से उस पत्ते को तोड़ के लाया, उसी तरीके से हमें उस पत्ते को नेचर को अर्पण करना है। बस ये इनका सवाल था। बोला। आणि दादा हम्म. ते देव कोणी म्हणतं उभे कोण थोडासा नेटवर्क इश्यू आहे तुम्हाला. तुम्ही टाईप करून पाठवता का तोपर्यंत मी बाकी कोणाचा प्रश्न असेल तर बघतो. येतोय आवाज? हो, आता येतोय. कोणी म्हणतं देव झोपून ठेवा, कोणी म्हणतं उभे ठेवा. मग देव ठेवायची कशी? सांगतो. त्याचा पण नियम माहित पाहिजे आपल्याला. आता आता थोडा वेळ सर्वांनी लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल. मध्ये कोणी बोलू नका. ओके. मध्ये मध्ये अनम्यूट करू नका स्वतःला. नंतर करा माझं बोलून झाल्यावर. फार महत्वाचा प्रश्न विचारला. या निमित्ताने आपण नवरात्रीची थोडी माहिती घेणार आहोत, की हे जे देवीचा जो प्रतिमा आहे किंवा जे टाक आहे विशेषतः, तो आपण कसा ठेवला पाहिजे पूजेमध्ये. तर आपण हे नेमकं कोणतं कार्य करतो हे समजून घ्या. इतर सर्व पूजा आणि घट बसवणे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ठीक आहे. नंतर रेकॉर्डिंग मध्ये पण परत ऐका तुम्ही हे विषय. घट बसवणे आणि इतर सर्व पूजा ह्या एकीकडे आहेत आणि हा घट बसवणे एकीकडे आहे. आता याचा अर्थ काय होतो? नवरात्री म्हणजे काय आहे? नवरात्री, नव म्हणजे 9 रात्री, 9 रात्री आणि 10 दिवसाचा हा जो उत्सव आहे त्याला आपण नवरात्र उत्सव म्हणतो. समजून घ्या विषय. नवरात्र उत्सवामध्ये काय होतं आणि हा रात्रीचाच उत्सव का? बाकीचे सगळे सण दिवसा साजरे होतात, फक्त गोकुळाष्टमी जन्मच रात्रीचा 12 वाजताचा असल्यामुळे ते रात्री 12 वाजता. तर पहिली गोष्ट, रात्र म्हणजे काय? रात्री कोणत्या शक्ती जास्त काम करत असतात? बरोबर. रात्री हा पिशाच्य काळ असतो, राक्षस काळ असतो, आणि दिवसा आपण म्हणतो सकाळ जी असते ती आपली देवपूजेचा काळ असतो. बरोबर. तिन्ही सांजेला आपल्याला दिवाबत्ती करून मनाचे श्लोक आणि ते संध्या आणि सगळं करायचं असतं. मग आता दिवसाचा काळ हा शुभ मानला जातो आणि रात्रीचा काळ हा साधारण अशुभ मानला जातो. आता मग नवरात्र कधी होते? नवरात्र होते ज्या वेळेस देवीने, अशी आख्यायिका आहे की तिने प्रचंड तुंबळ युद्ध केलं, अनेक असुरांचा वध केला आपल्या करता, आणि तो वध केल्यानंतर जेव्हा तिने विश्रांती घेतली, एक 9 दिवसाची 9 रात्री ती विश्रांती घेत होती. त्या विश्रांतीची जी हे टाइम पिरियड आता सुरू झालेला आहे आजपासून. बरोबर. तुम्ही त्याचा कॉन्सेप्ट समजून घ्या, अजिबात कन्फ्युज होऊ नका. तर आता हा विश्रांतीचा काळ आहे. मग आता समजा विश्रांतीचा काळ आहे, तर तुम्ही त्याला उभं ठेवणार की आडवं ठेवणार? आता तुम्ही जेव्हा झोपायला जाता तेव्हा तुम्ही उभ्या उभ्या झोपता की तुम्ही आडवे पडून झोपता, ह्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या. बरोबर. आणि हे तुम्हाला सगळा उल्लेख हा दुर्गा सप्तशतीमध्ये आलेला आहे. आता ज्या वेळेस देवीने युद्ध करून आपल्या करता, मानव जाती करता, तुमच्या माझ्या करता इतकं मोठं असुर संहार करून स्वतःच्या शक्तीने आपल्याला निर्भय केलं, त्या देवीला 9 दिवस, काळजीपूर्वक ऐका, त्या देवीला 9 दिवस आराम करू देणं ही आपली प्रामुख्याने जबाबदारी आहे. आणि म्हणून ह्या 9 दिवसामध्ये शक्तीपीठांना जाणं, देवीला जाऊन त्रास देणं हे मात्र चुकीचं आहे. आणि याच्या उलट आपल्याला वाटतं नवरात्रीचा टाइम आहे, चला आपण वणीला जाऊया, चला आपण कोल्हापूरला जाऊया, चला आपल्या जवळच्या देवीच्या मंदिरात आपण जाऊया, हा विचार आपल्या मनामध्ये येतो. पण आपल्याला जर आपण त्याच्या मुळात गेलो नाही आणि त्याचा गाभा जर समजून घेतला नाही, तर आपल्याला उपायाचा अपाय होऊ शकतो. ठीक है. ये जो टाइम पीरियड है, देवी ने हमारे लिए पूरी तरीके से असुरों का वध करके उसके बाद 9 रात्रि की और 10 दिनों का जो विश्रांति पीरियड है, ये वो नवरात्रि का पीरियड है। इस पीरियड में हमें देवी को जाके तंग नहीं करना है. ठीक है. हमें अपने घर में उसकी पूजा अर्चना करनी. तर मग आता ही जी सेवा करायची आपल्याला देवीची, ही सेवा करत असताना आपल्याला देवीची सेवा कशी करायची आहे? तर देवीचा घट बसवायचा आहे. घट म्हणजे देवीला घटी बसवायचंय. घटी म्हणजे तिला एक आसन, शय्यास्थान देऊन आणि तिला त्याच्यावर आडवं झोपवायचं आहे. बरोबर. आडवं म्हणजे उलथं नाही, म्हणजे तिचा चेहरा वरती पाहिजे. जर तुमच्याकडे टाक असेल, पंचकोनी टाक,
तर वेल अँड गुड. तुम्ही पंचकोनी टाक घ्या, त्याचा जो तिचा चेहऱ्याचा भाग आहे तो वरती करा आणि अशा रीतीने तुम्ही त्या घटावरती देवीला घटस्थापना करा. त्याला म्हणतात घटस्थापना. परंतु जर तुमच्याकडे देवीचा टाक नसेल तर तुम्ही देवीची मूर्ती तुमच्याकडे असेल तुमच्या देवाऱ्यामध्ये किंवा फोटो असेल तो घ्या आणि त्या फोटोला देखील असं निजवा जसं आपण उत्ताने आपण झोपतो त्याप्रमाणे देवीला झोपवा. आणि हे 9 दिवस देवीची सेवा करत असताना तिला हळद कुंकू कपाळाला लावू नका. तिच्या वरून सोडायचं आहे त्या फोटोच्या, फक्त वरून सोडायचं आहे. तिला स्पर्श करायचा नाही, त्या फोटोला कुठूनही स्पर्श करायचा नाही. अगरबत्ती लांबून दाखवा, दिवा लांबून दाखवा, त्याला स्पर्श करायला जाऊ नका. त्या प्रतिमेला देवीच्या दर्शनाला जाऊ नका. हे ते बेसिक नियम झाले. आणि ह्या विश्वामध्ये हे विश्व चालवत असताना दोनच ऊर्जा काम करतात, एक शिव आणि एक शक्ती. आणि हे शिव म्हणजे जे देवांचं प्रकट स्वरूप आहे, म्हणजे देवांचं जे प्रकटीकरण आहे, देवांच्या मागची जी मूळ शक्ती आहे त्याला शक्ती म्हणतात. आणि शक्ती म्हणजेच या सगळ्या देवी. आणि म्हणून या सर्व देवी मिळून आपलं संरक्षण करत असतात. ह्या देवी आपलं संरक्षण करत असतात. ते कोणापासून करतात हे समजून घेण्यासाठी आपल्याला वाचला पाहिजे, तो म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ. त्याच्यामुळे तुम्ही मराठी किंवा संस्कृत तुम्हाला जो समजेल तो दुर्गा सप्तशती ग्रंथ आणा, तो आपल्या घरामध्ये असायला हवा. या नवरात्र काळामध्ये त्याचं पठण करा, मग तुमच्या लक्षात येईल की देवीने एक नाही अनेक प्रकारच्या असुरांचा वध केला. आता इथे थोडं सूक्ष्मामध्ये समजून घेण्याची एक गोष्ट आहे. कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा न करता, हे असं काही एखादं युद्ध नाहीये की जे झालं होतं आणि त्याची गाथा आपण आता सांगतोय सर्वांना. विषय समजून घ्या. नवरात्र हा फार देवीची सेवा करण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आपल्याकडे. ज्या वेळेस आपण दुर्गा सप्तशतीमध्ये असुरांचा उल्लेख बघतो, तर त्याच्यातली जे असुर आहेत त्यांची नावं बघा कशी आहेत. जो सर्वात जबरदस्त डेंजर असुर आहे त्याचं नाव काय आहे? रक्तबीज. या रक्तबीज या असुराचं तुम्ही वर्णन वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं मार्कंडेय ऋषींना या ठिकाणी काय सांगायचंय आपल्याला, की देवी आपल्यासाठी काय करतात रोजच्या आयुष्यामध्ये. रक्तबीज म्हणजे असा एक असुर आहे की त्याला जर मारलं तर त्याचे जेवढे काही थेंब पडतात रक्ताचे तेवढे असुर पुन्हा तयार होतात. म्हणजे अतिशय वेगाने वाढणारे एक संकट आपल्या दिशेने येतंय. आपल्या दिशेने ते संकट येत असताना त्याच्यावर आपण जेवढी मात करायला जातोय तेवढं तेवढं ते जास्त कॉम्प्लिकेटेड होतंय. अशा या संकटाला आपण तोंड देऊ शकत नाही. अशा संकटाला देवीने ठार केलेलं आहे, म्हणजे आपल्याकरता संहार केलेला आहे. शुंभ निशुंभ आहे, म्हणजेच शुंभ आणि निशुंभ एक संकट येत आहे दुसऱ्या चेहरा घेऊन आणि हातात हात घालून येत आहेत. जेव्हा एकाच वेळी आपल्या घरात आजारपण आहे आणि नेमकी आपल्याला एखादी नोटीस आली, आपण नेमकं एखादं होम लोन घेतलं आणि त्याच वेळेस आपलं प्रमोशन नाकारण्यात आलं. काही अशा प्रकारची जी संकट आहे जी म्हणजे म्हणजे आधीच बोलतात ना, दुष्काळात 13वा महिना किंवा पूर्वीच काय आधीच कमी प्रॉब्लेम होते की हा आणखी नवीन आता आपल्या आयुष्यात आला. ही अशा स्वरूपाची जी संकट आपल्या आयुष्यात येतात, हे सूक्ष्मातून जर तुम्ही विचार केला तर प्रत्येक असुर हा आपल्या आयुष्यात आलेलं एक संकट आहे. आणि त्याच्यावर मात करायला जी शक्ती आहे, जी आपल्याला आपल्या पाठीशी भक्कम उभी आहे, ती ही देवी म्हणजे या शक्ती आहेत सर्व. तर धूम्रवर्ण असेल, धूम्रवर्ण म्हणजेच काय? धूम्र म्हणजेच धुकं. आता धुक्यामध्ये आपल्याला क्लिअर दिसतं का? तर नाही. आपल्याला धुसर दिसतं. म्हणजे आपल्याला नीट एखाद्या संकट किंवा एखादं वाहन आपल्या दिशेने वेगाने आलं, तर आपल्याला ते जवळ येईपर्यंत कळत नाही. म्हणजे एखादं न कळलेलं, अनआयडेंटिफाईड काही जर प्रॉब्लेम असेल, तर तो देखील देवीच्या ह्या शक्तीने आपल्याला आपल्याला मिळतो. आशीर्वाद मिळतो आणि आपण त्यातून निभावून जातो. तर सांगायचं तात्पर्य दुर्गा सप्तशती वाचत असताना आपल्या बुद्धीची दारं उघडी ठेवा, की जेणेकरून तुम्हाला कळेल, की देवी आपल्याला पावलोपावली मदत करते. हा विषय एखादा कधी पुराण काळात झालेला विषय नाहीये. हा आजही आपल्या आयुष्यामध्ये तितकाच महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून ह्या 9 दिवसामध्ये देवीची सेवा जर करायची असेल, तर तिच्याकडे दर्शनाला जाऊ नका. त्याच्या ऐवजी घरामध्ये या 2 गोष्टी करा. एक तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा अध्याय वाचा. तुम्हाला जर जितके जमतात रोज 3 जमतात किंवा पूर्ण पोथी जमत असेल रोज, तर सर्वात चांगली गोष्ट आहे. तर ती एक पूर्ण पोथी वाचा. त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्याकरता आत्मचिंतन करा. ही तुम्ही एक सेवा देऊ शकता देवीला. दुसरी तुम्ही काय देऊ शकता? तर देवीचा जो सर्वोच्च मंत्र आहे, बरोबर? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे हा देवीचा सर्वोच्च बीजमंत्र आहे. ह्या मंत्राचं तुम्ही
सतत ह्या 9 दिवसामध्ये मंत्रोच्चार करत राहा. मनातल्या मनात करा. देवीच्या घटासमोर जाऊन करा. रोज अंघोळ झाल्यानंतर 108 वेळा करा. याने काय होईल, याने देवीला बरं वाटेल, की मी ज्यांच्यासाठी एवढं सगळं करतेय किंवा या सगळ्या असुरांचा नाश करतेय, कोणी न मागता सुद्धा, तर कमीत कमी त्यांना जाणीव आहे. पहा, आपण एखाद्या व्यक्तीशी, आपण तर मानव आहोत, तरी सुद्धा आपण एखाद्या व्यक्तीबरोबर चांगलं काही केलं, एकदा केलं जरी, आणि जर त्याने आपल्याला थँक यू नाही म्हटलं किंवा त्याची जाणीव नाही ठेवली, तर कसं वाटत असेल आपल्याला? आपल्या मनाला काय वाटतं? बरं, आपण लगेच बोलायला सुरुवात करतो. अरे, एवढं केलं त्याच्यासाठी, त्याला थोडी पण जाणीव नाही. पण मग जर जी देवी अनादी काळापासून या विश्वामध्ये आपलं संरक्षण करते, तिची आपण 9 दिवस जर सेवा करू शकलो नाही, हा एक मंत्र आणि एक फक्त ते पोथी एवढं जरी करू शकलो नाही, तर मग आपण काय देणार आहोत त्या शक्तीला, बरोबर? आणि म्हणून शक्ती या शब्दातच सर्व अर्थ आला. तर तुम्ही जी काही सेवा देणार आहात त्याच्यामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथ आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र जरी तुम्हाला जमला, तरी मंत्र तुम्ही बराच वेळा म्हणा. ये जो देवी का बीज मंत्र है, ये दुनिया का सबसे ताकतवर मंत्र है. उसका उच्चारण है ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे. मी ग्रुपवरती टाईप करून व्यवस्थित पाठवून देईन. ठीक आहे. तर ह्याचा आपण उच्चार जास्तीत जास्त करायचा आहे. यामुळे आपण देवीशी कनेक्टेड राहू, ना की तिकडे ओटी घेऊन गेल्याने कनेक्टेड राहणं. बरोबर? जे जायचंय ते दसऱ्याला जा. आता या 9 दिवसात आपल्याला नाही जायचंय. तिला आराम करू द्यायचा आहे आपल्याला. बरोबर की नाही? आणि म्हणून आपल्याला जी काही घट बसवायची आहे, जी सेवा करायची आहे, ती ह्या पद्धतीने करायची. ठीक आहे? आता विचारा, काय विचारायचं असेल? सर नमस्कार. नमस्कार. बोला. सर, मग ते दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन होतं. बरं. हॅलो. हा, बोला. तर मग राक्षस मारून देवी जर आराम करते, तर मग शेवटच्या दिवशी रावणाचं दहन का? बरोबर. मग तुम्ही आता मी मगाशी म्हटलं ते जर नीट ऐकलं असेल, तर देवीचं जे युद्ध आहे ते अनादी काळापासून आजही चालू आहे आणि ते सृष्टीच्या अंतापर्यंत चालू राहणार. आणि रावण दहन हा जो विषय आहे, तो रामायण काळामधला विषय. रामायण काळामध्ये ज्या दिवशी रावणाला प्रभू रामचंद्रांनी त्याचा वध केला, बरोबर, त्या दिवसाचं स्मरण म्हणून त्या रावणाला जाळतात, प्रतीक म्हणून. बरोबर? त्यामुळे तो विषय वेगळा आहे. आणि हे जे दुर्गा सप्तशती मधले असुर आहेत, त्यांचा जो विषय आहे हा आपल्या रोजच्या आयुष्यातला विषय आहे. म्हणून तुम्ही दुर्गा सप्तशती वाचताना तुमच्या आयुष्यातले कुठली संकट कोणत्या असुराबरोबर तुम्ही कनेक्ट करू शकता, हे पहिलं बघण्याचा प्रयत्न करा. रामायण ही एकदा घडलेली घटना आहे आणि दुर्गा सप्तशती ही रोजच्या आयुष्यात दिवस रात्र आपल्या आयुष्यात घडणारी घटना आहे. आणि म्हणून हे 9 दिवस जे आहेत, हे मुळात पहिली गोष्ट, तुम्ही कधी, माहित नाही मला, तुमच्या घरात जर आजी आजोबा असतील तर विचारा. कोणी तुम्हाला वयस्कर कोणी व्यक्ती असतील तर विचारा. ते काय म्हणायचे माहितीये का? ह्या नवरात्रीच्या काळामध्ये लांब प्रवासाला जाऊ नको, फार मोठी रिस्क घेऊ नको, झाडावर चढणं किंवा विहिरीत उतरणं ही गोष्टी करू नको, कारण नवचंड आहे म्हणे. पहले जमाने के जो लेडीज है, जेंट्स है, वो मतलब दादा दादी है या उनके पहले के, वो सबको ये पता था कि ये नवचंड पीरियड है. नवचंड कहते हैं इसको. का म्हणतात असं? मी तुम्हाला जसं आता सांगितलं दीपकजी, की जे शुंभ निशुंभ आहे, धूम्रवर्ण असेल किंवा अजून कोण असेल, रक्तबीज असेल, अजून कोण असुर असतील, जे हे सगळे आपल्या आयुष्यात, रोजच्या आयुष्यामध्ये अडथळे अडचणी आणणारे असतात. आणि ह्या असुरांना फक्त देवी शक्तीच फक्त मात देऊ शकते. आणि हे जर सातत्याने आपल्याला त्रास देतात आणि देवी कायम यांच्याशी लढत असते, ती देवी जेव्हा आराम करते, तेव्हा त्यावेळेस या कुठल्याही वाईट शक्तींना थोडीशी मोकळी वाट मिळते. आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये देवीचं सतत या 9 दिवस प्रामुख्याने स्मरण केलं पाहिजे आणि आपल्या मनातून मानसिकरित्या देवीचे चरण घट्ट पकडले पाहिजे आणि आपण देवीची सेवा केली पाहिजे. म्हणून याला नवचंड पिरियड म्हणतात. आणि हे पूर्वजांच्या लोकांना माहित होतं. आज हे विषय सांगणारे कोण उरले नाहीयेत, कारण हा विषय या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे, की असे कुठले असुर होते आणि एकदा देवीने मारलं, जसं रामायण काळात रावणाला मारलं होतं, असं काही नाहीये. आलं का लक्षात? हा फक्त तो एक वेळा घडलेला प्रसंग आहे, बरोबर आहे. आणि म्हणून त्याचं प्रतीक म्हणून दसऱ्याला रावण जाळतात. आणि आता जे आपण म्हणतोय ते आपल्या रोजच्या आयुष्यातले असुर आहेत, त्यांची नावं प्रतिकात्मक अशी दिलेली.
ठीक आहे सर. ओके, धन्यवाद. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, बोला मॅडम. हा, रेखा मॅडम बोलते. बोला. हा, काल कुबेर भंडारीला जाऊन आलो, दर्शन छान झालं. अच्छा अच्छा अच्छा. हम्म. मला असं विचारायचं होतं सर, आपल्याला जे आपलं न्यूमरोलॉजी वगैरे चालू आहे, वास्तुदेवतेचं चालू आहे, हम्म. तर ह्या नवरात्राचा उपयोग आपण आपल्या ह्या ज्ञानातून म्हणजे कसा करता येईल, की कुठल्या अंकाने म्हणजे कुठली उपासना त्यांना कुठल्या देवीचं चांगलं आहे, किंवा नवरात्रीच्या या पर्वाचा वास्तू दिशांशी संबंध काय आहे? सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही जन्मतारखेने जन्माला आले असाल तरीही संकट तर तुम्हाला टळलेलं नाहीये. आणि संकट हे कोणत्या असुराच्या स्वरूपामध्ये असेल, म्हणजे आता जेव्हा मार्कंडेय ऋषींनी ग्रंथ लिहिला त्यावेळेसच्या भाषेमध्ये त्यांनी त्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. परंतु आपल्याला येणारं संकट हे कोणत्याही जन्मतारखेच्या व्यक्तीला हे येतच असतं, आणि म्हणून आपल्याला जे संकट येणार आहे त्यामुळे कुठल्याही जन्मतारखेच्या व्यक्तीने आपल्याला ही सेवा करणं भागच आहे. आता ही जी सेवा करणं आपल्याला आहे त्याची कुठे करायची, कशी करायची ते मी सांगितलं, की दुर्गा सप्तशती वाचायचंय. नाहीच जमलं तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे याचा सतत आपल्याला जप मानसिकरित्या करत राहायचं. एवढं जरी आपल्याला जमलं तरी पुरेसे. दुसरी गोष्ट वास्तू. वास्तूमध्ये आपल्याला घट बसवायचा असतो. तर घट बसवण्याच्या दोन जागा आहेत. पहिली जागा म्हणजे एक तर तुम्ही देव्हाऱ्याच्या समोर तिथेच खाली देवीला घटी बसवू शकता, बरोबर. आणि जर तुम्ही कलश ठेवून, म्हणजे आता ज्यांच्याकडे टाक नाहीये मग ते काय करणार, तर एका कुठल्याही टोपलीमध्ये म्हणा किंवा भांड्यामध्ये तुम्ही माती घ्याल, त्याच्यामध्ये गहू किंवा सप्तधान्य पेरायचे, त्याच्यावर एक कलश ठेवायचा आहे, त्याला आपण फुलं वाहणार किंवा त्याची माळ घालणार, त्यात पाणी, त्याच्यामध्ये एखादा कॉईन आणि एक सुपारी, त्याच्यावरती एक नारळ, त्याला 5 पानं बाजूने, बरोबर. आणि रोजची एक माळ सोडणार, म्हणजे आपली जी फुलांची माळ असते, आज पहिली माळ आहे, उद्या दुसरी असेल, परवा तिसरी असेल. हे जे काय आहे हे आपण आपल्या तुळस जिथे ठेवलेली आहे तिथे आपण हे कार्य करू शकतो. ठीक आहे. मी सर्वांच्या माहितीसाठी ग्रुपवर फोटो शेअर करेन आपला सेशन संपल्याबरोबर. तर कुठला तुळस समोर जर तुम्हाला करायचं असेल तर, आणि जर तुम्हाला टाक जो असतो, टाक तुम्हाला जर असा आडवा पाडून ठेवून आणि त्याची जर पूजन करायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या देवाऱ्याच्या समोर करू शकता. ठीक आहे. या दोन्हींना दिशेचं बंधन नाही. देवीचा अंमल सर्व दिशांवर चालतो, तिला कोणत्याही दिशेचं बंधन नाही. ठीक आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद सर. थँक्यू. मी एक मगाशी ज्या सरांनी प्रश्न केला हा, तर त्यांना थोडस सांगू का? बोला बोला ना प्लीज. हा, म्हणजे त्यांनी जर दुर्गा सप्तशती वाचली असेल तर, किंवा रात्रीच्या नवदुर्गांचे नाव आहेत बघा. जसं बरोबर. प्रथम शैलपुत्री. हम्म. शैलपुत्री म्हणजे प्रथम, म्हणजे ती पहिली आहे. जसं आपण जन्माला आल्यावर बाळ असतं, त्याचं नाव आई वडिलांच्या नावानेच ठेवलं जातं, म्हणून त्या देवीचं नाव शैलपुत्री आहे. म्हणजे पर्वतराजाची हिमकन्या पार्वती. हम्म. त्यानंतर ब्रह्मचारिणी, आपण शाळेत जातो, ब्रह्मचारी असतो, फक्त बरोबर. ज्ञान ग्रहण करतो. देवीच्या स्वरूपातही तसंच आहे. तिच्याकडे लेखणी आहे, त्रिशूळ आहे, म्हणजे ती व्यक्ती पुढे जाऊन काही करू, म्हणजे ती अभ्यासही करू शकते आणि युद्धही करू शकते, म्हणून बरोबर. दोन्ही आहे तिच्या याच्यामध्ये. चंद्रघंटा आहे, तिच्याकडे सर्व शक्ती आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस एज्युकेशन करतो तर अ, सर्व शक्तीनिशी आपण सगळ्याच गोष्टी आपण प्राप्त केलेल्या असतात. बरोबर. त्यानंतर कुष्मांडा आहे. कुष्मांडा आहे तर तिच्यामध्ये म्हणजे कुष्म अंड, म्हणजे ती आई बनते. तिच्या बरोबर. हातामध्ये बाळ दाखवले, बरोबर. एक स्त्री आई बनते. हम्म. तसंच आपला प्रवास असतो, मग ती स्त्री असो की पुरुष असो, बरोबर आहे. तोही बरोबर. माता किंवा पिता बनतो. त्यानंतर स्कंद माता आहे, ती आई बनते, तर तिच्या याच्यामध्ये कार्तिकेय स्वामी दाखवले. मग बरोबर. ती आई बनल्यानंतर ती शक्तिशाली बनते. मग ती कात्यायनी दाखवली. कात्यायनी ही युद्धासाठी तयार असते. जसं आता तुम्ही सांगितलं की तुमच्या घरावर कुठलंही संकट आलं, तर हम्म. मग तसंच जसं त्यांनी विचारलं रामाचं, तर रामाचं जर तुम्ही वर्णन ऐकलं तर 9 दिवस राम हे देवीची स्तुती करत होते. आणि याच्यामध्ये पण आपण बघितलं तर सर्व देवांवर जेव्हा संकट आलं, सर्व देव 9 दिवस देवीची, जसं तुम्ही सांगितले तशी आराधना करत होते एका जागेवर बसून हम्म. 9 दिवस. जसं हे कात्यायनीचं रूप आहे तिथे, म्हणजे तिच्या मुलांवर संकट, ज्यावेळेस हम्म. मुलांवर संकट येतं तर आई काल रात्री दाखवलं आहे. काल रात्री म्हणजे आपण जर विज्ञानाच्या ह्याच्यात पण बघितलं तर, जसं म्हणतात ब्लॅक होलमध्ये सगळ्या गोष्टी संपू शकतात, तसं काल रात्रीचं जेव्हा रूप आलेलं आहे तर तिथे ते ते सांगितलेलं आहे
देवीच्या याच्यामध्ये पण दुर्गा सप्तशतीमध्ये की देवी त्यावेळेस उठली आणि तिने सर्व राक्षसांचा संहार केला. आणि सर्वांचा संहार केल्यावर तिने देवांवर आलेले अगदी रामावर आलेले संकटही तिने त्या दिवशीच संपवलं. म्हणजे देवीने जसं तुम्ही सांगितलं 9 दिवस देवी 9 दिवस आरामच करत होती. तिचं पूर्ण रूप ज्यावेळेस झालं काल रात्री त्यावेळेस तिने सर्वांशी युद्ध केलं आणि युद्ध केल्यानंतर मग तिच्या सर्वांनी पूजा केली. जसं आपण कुठे एखादा वॉर जिंकल्यावर राजाचा आपण सर्व सुमनांनी वगैरे म्हणजे आनंद उत्सव साजरा करतो सगळीकडे. म्हणून मग दसरा होतो सेलिब्रेट. सर्व लोक दसऱ्याला एकमेकांना सोनं देते आणि एकदम फ्री माइंडली सर्वजण आनंदाने उत्सव म्हणजे तो मुहूर्त पण आहे बघा. दसऱ्याच्या मुहूर्तावरती तुम्ही दुकान चालू करू शकता. दसऱ्याच्या मुहूर्तावर तुम्ही काही म्हणजे मग ज्यावेळेस तुम्ही संकटाच्या बाहेर येतात तर तुम्ही काही म्हणजे करण्यासाठी तुम्ही हे असतात फ्री असतात की अरे हो मी आता इथून पुढे काही पण करू शकतो. म्हणजे हे सर्व आहे महागौरी मातेची आपण पूजा करतो. बरं. म्हणजे हे आहे जे आपण अभ्यासात आहे. कदाचित आपली याच्यावर एकदा चर्चा पण झाली होती माझ्या ऑफिसमध्ये. बरं. म्हणजे मला ते आता आठवलं अचानक म्हणून मग मी म्हटलं मला असं वाटलं की तुम्ही कदाचित ते सांगाल. पण तुम्ही त्यांना नाही, ते पहिली नाही गोष्ट सांगितलं. म्हणजे असं आहे की बघा मला हे सांगण्यात इंटरेस्ट नाहीये की देवीचा नावांचे अर्थ काय, कारण मग मी त्याच्यावरती 3 दिवस बोलू शकतो. मला हे सांगायचं आहे की नवरात्रीत तुम्ही काय केलं पाहिजे, बरोबर की हो, नाही? हो. राइट. नॉलेज भरपूर आहे या जगामध्ये की हे हे कसं आलं. जसं आता विष्णूचे अवतार आहे, विष्णूचे अवतार आणि सृष्टीचे उत्क्रांती हे सारखंच आहे. कारण पहिला हो, हो, जगात सगळ्यात पहिलं पृथ्वी थंड झाल्यानंतर डोंगर बनले, पाणी आलं तर त्यामुळे मत्स्य अवतार झाला. पाण्यानंतर मग हळूहळू कडेला शेवाळ जन्मायला सुरुवात झालं, तिथून झाडी निर्माण झाली, म्हणून मग मत्स्याचं कूर्म झालं, जो पाण्यात पण राहू शकतो, बाहेर पण येऊ शकतो. बरोबर. हे इव्होल्युशन जे आहे मत्स्य कूर्म वराह वगैरे आणि अशा रीतीने जे आहे ते ते त्याच्यापेक्षा जास्त माझ्यासाठी महत्वाचं काय, मी काय घेऊ शकतो त्याच्यात, हे मला सांगायचं जास्त हेतू होता. हो, म्हणून मी हो, हो, हो. कुठले त्या दिशेकडे वळलो नाही. कारण मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जर पहिली गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की धूम्रवर्ण सारखं काही संकट आहे का तुमच्या हं, हं, हं. आयुष्यामध्ये, की जे जवळ येईपर्यंत कळतच नाहीये आणि आता अचानक आलं अंगावरती, तर तुम्ही तो अध्याय वाचा. तुम्हाला जर असं काही शुंभ निशुंभ संकट आहे का, त्यामुळे तुम्हाला आता बुद्धीचा तुमचा कस लावायला लागेल की माझं संकट प्रत्येक हा मृत्यूलोक आहे. ह्या मृत्यूलोक बरोबर आहे. सुख हं. पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. त्याच्यामुळे तुम्हाला एक क्षणभराचं सुख मिळालं तर पुढे अनंत दुःख प्राप्ती होणार आहे. ते दुःख नेमकं कोणत्या असुराशी कनेक्टेड आहे ते पहिलं तुम्ही शोधून काढा. त्यासाठी तुम्ही तुमचे चिंतन शक्ती, तर्कशक्ती, बुद्धी वापरा. त्या असुराचा वध देवीने कशा रीतीने केला त्याचा अध्याय नाही तुम्हाला संस्कृत समजत तर प्राकृत ग्रंथामध्ये तो अध्याय वाचा आणि तो रोज वाचा. बघा तुम्हाला कितीतरी जे आत्मिक बळ मिळेल, ती तुमची शक्ती आणि ते त्याने तुम्ही जेव्हा लढाल त्यावेळेस ते संकट आपोआप दूर झालेलं असेल. हा त्या दुर्गा सप्तशतीचा खरा अर्थ. आणि हे सर गरजेचं आहे कारण आपल्याला फार कमी वेळ आहे. त्यातला अर्धा दिवस ऑलरेडी गेलेला आहे. आता 8.5 दिवस आहेत आपल्या हातात. मग या सुदैवाने आता रक्षाबंधनच्या वेळी काय झालं, नेमकं त्याच्या दुसऱ्या दिवशी आपलं लेक्चर होतं. त्यामुळे मला त्याची ती माहिती देता आली नाही जी समाजामध्ये पसरवली गेली चुकीची. जो काळ हं, हं. सांगून आणि चुकीचा मुहूर्त आणि बहिणीला भावाकडे मदत मागायला मुहूर्त लागतो, हा अजब प्रकार जावई शोध मला पहिल्यांदा लागला आणि परंतु मला ती माहिती देता आली. तर आज संधी आहे की आज अर्धा दिवसच गेलेला आहे. आज मी सांगू शकतो आणि पुढे एखादा काही सणवार जर आला त्याची जर वैज्ञानिक माहिती सांगायची असेल तर मी नक्कीच आहे. मी पौराणिक जास्त सांगणारच नाही माहिती. कारण ते मला सांगायला मग मी पूर्ण आयुष्यभर सेशन तेच घेईन. मला एवढंच सांगायचं की तुमचं संकट कसं दूर करायचंय. ही सीरीज पूर्ण कशावरती आहे, की मी माझं प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू शकतो आणि माझा अच्छा प्रॉब्लेम सर रिलेट करू शकतो. मग ते नंबर्स अजून एक कसं आहे किंवा वास्तू असेल किंवा मग दुर्गा सप्तशती असेल. हं. असं आहे. सर अजून एक असं आहे की काही लोक बोलतात की नवरात्राचे 9 पारायण असायला हवे 108 झालेच पाहिजे. तर यात अशी संख्यांचं काही महत्व आहे का? जाऊ दे कोणाला काही बोलू दे. मी सांगितलं ते आता क्लिअर आहे ना. व्हिडिओ परत ऐका. माझा प्रॉब्लेम त्याचा असूर तो अध्याय. एकदम सोपं. अच्छा म्हणजे तसं पारायणाचं नाहीये. तुमच्या प्रॉब्लेमशी रिलेटेड तो अध्याय तुम्ही वाचन करायचं. पारायण म्हणजे त्या पारायण स्वरूपाचं करणारे तुम्ही 10,000 धावा लोकं उचलून करा. बघा ओके. आणि त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम उचलून बघा
आणि मग परत हा व्हिडिओ बघा. मी काय बोलतोय त्याचा अर्थ कळायला तुम्हाला वारंवार ऐकावं लागेल. कारण मी सांगितलं ना, नवचंड हा प्रकार ओके. फक्त आपल्या आजी आजोबांपर्यंत माहित होता. त्याच्यानंतरच्या लोकांना खरी माहिती नाहीये. आपल्या आई आजोबांनंतर जे पिढी जे आल्या त्याच्या पिढीचा पूर्ण वेळ जो आहे तो स्ट्रगल करण्यात गेला. त्या पिढीचा जो वेळ आहे तो पूर्ण पोटा पाण्यामध्ये गेला. गावाकडून शहरांकडे त्यांचं स्थलांतर झालं. कारण तुम्ही बघा मॅक्सिमम जे मायग्रेशन जे झालेलं आहे ते आपल्या वडिलांच्या काळात 1960 55-60 पासून ते आतापर्यंत 2000 सालापर्यंत जास्त झालं. आणि आता जे होत आहे की 2000 सालापासून ते कम्प्लिटली अब्रॉडला होत आहे. म्हणजे जर आपला मुलगा अब्रॉडला नाही गेला तर अरे का नाही गेला असं म्हणजे उलटा प्रश्न आहे. का नाही गेला, काय प्रॉब्लेम आहे, असा तो हे. तर आजचा विषय नाहीये बोलण्याचा, परंतु सांगतो की एक पिढी मधली अशी गेली की त्यांना त्याच्यावरती चिंतन करता आलं नाही. त्याच्यानंतरची पिढी अशी गेली की 95 सालानंतर दूरदर्शन वाढलं, त्याच्यानंतर टेलिफोन वाढले, मग मोबाईल वाढले आणि आता इंटरनेट वाढलं. त्याने काय झालंय एकच सांगतो तुम्हाला, दुर्गा सप्तशतीच्या निमित्ताने आपली चिंतन शक्ती, तर्कशक्ती ही पूर्णपणे मारली गेली. साधी सोपी गोष्ट आहे. मला जर काही हवं असेल म्हणजे माझ्या आसपास एखादी गोष्ट शोधायची असेल किंवा मला फ्रान्समध्ये किंवा श्रीलंकेमधलं काय माहिती पाहिजे असेल, मी पटापट मोबाईल उघडतो आणि बघतो. बरोबर, मला कुठलेही माझं पूर्वज्ञान आठवायची गरज नाही. मला जर एखाद्या गोष्टीवर विचार जरी करायचा असेल तरी मला विचार करायची गरज नाहीये. विचार करण्याची शक्ती म्हणजे चिंतन शक्ती. तर्कशक्ती म्हणजे काय की एखादं जर आता बघा फ्रॉड खूप होत आहेत. का होत आहेत फ्रॉड खूप? हे धूम्रवर्णाच्या रिलेटेड आहेत सगळे. बरोबर, फ्रॉड का होत आहेत जास्त? कारण तर्कशक्ती संपून गेली. कोणी येतो काही सांगतो, आपण लगेच विकत घेतो. एकदम सोपं झालंय. युट्यूबवर येतो, कोणी येतो काही सांगतो, त्याच्या मागचा बेस सांगत नाही, आपण लगेच ते आपण विकत घेतो. कारण आपली तर्कशक्ती उरलीच नाही. तर्कशक्ती कधी कधी होती? जोपर्यंत 20 वर्षापूर्वी हे सगळं नव्हतं त्यावेळेस आपल्याला आपल्याच बुद्धीच्या तर्काच्या कसोटीवर त्याला घासून घ्यावं लागायचं की अरे खरंच खरं असेल का? माझ्या आतापर्यंतच्या पूर्वानुभवाला हे मॅच होतंय का? बरं, आपण मग फिजिकली जाऊन मित्रांना किंवा आपल्या नातेवाईकांना भेटायचो की बाबा हे असं असं आहे का? की हे खत तू वापरलंय का? तुझ्याही शेतात हेच आहे का? मग मी वापरू का हे? त्याचा अनुभव तुला कसा आला होता? त्याच्याऐवजी आता डायरेक्ट कोणीतरी एक सेलिब्रिटीने हातात घेऊन दाखवलं की ते खत फेमस झालं. मग तो त्याचा फ्रॉड ओपन होईपर्यंत ते 1, 2, 5 वर्षात कमाई करून घेतात. आणि म्हणून हे आता जे काही चाललंय ह्याला कारणीभूत आपण स्वतः आहोत. आपण जे ओव्हर डिपेंडंट झालेलो आहोत ह्या सगळ्या तंत्रज्ञानावर. तंत्रज्ञान अतिशय चांगली गोष्ट आहे, परंतु ती कुठे वापरायला पाहिजे हे आपल्याला आपल्या बुद्धीने ठरवलं पाहिजे, ना की बुद्धी गहाण ठेवून ठरवलं पाहिजे. हेच मला या निमित्ताने इथे सांगायचं. ठीक आहे. हा समजलं सर, धन्यवाद. म्हणजे आपण आता पूर्ण आपल्याला मेन आजार झाला आहे त्याच्यावरच आपण इलाज करायचा आहे. बरोबर. कारण आपण प्रत्येक ठिकाणी शोधत बसलो तर आजार कुठलाही समजणार नाही. हेच मला ओके, सर्वांना ओके. सांगायचंय की आपण आपलं औषध पूर्ण मेडिकल स्टोअर घरी आणण्यापेक्षा त्यातलं आपलं औषध कोणतं आहे ते ओळखायला शिका आणि ते तुम्ही ओळखायला शिका. त्यासाठी पण माझ्यावर डिपेंड राहू नका की मग आता सर हे कुठलं माझं कुठल्या प्रॉब्लेम कुठे रिलेट होणार आहे. मग तुम्ही परत तेच व्हाल जे आतापर्यंत आलं. कोणी आले, त्यांनी ज्ञान दिलं, आपण घेतलं आणि आपण त्यांनाच फॉलो करत राहिलो. तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो या निमित्ताने. जेव्हा येशू ख्रिस्त होते त्या काळात कर्मकांड फार शिगेला पोहोचली होती. नको इतक्या थराला गेलेले होते. म्हणून त्यांनी सांगितलं हे जे काही तुम्ही अग्निपूजा करताय आणि त्याच्यात नको नको ते एवढ्या वस्तू वाया घालवताय ते तुम्ही कमी करा किंवा बंद करा. तर त्यांना बंद करा सांगावं लागलं, कारण ते अतिरेक करत होते. मग त्यांनी आपले जे अनुयायी होते ते त्यांचं ऐकायला लागले. त्यांनी सगळ्यांनी अग्निपूजा बंद केली. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्तांचे जेवढे चर्च बनले आता सगळे जाऊन तिकडे अग्नी पेटवतात. म्हणजे मेणबत्ती कोण 10 पेटवतो, दुसरा 100 अग्नी पेटवतो. म्हणजे काय होतंय की एक व्यक्ती काहीतरी चांगलं सांगते, परंतु आपण त्याचाच विपर्यास करतो. आणि म्हणून मी म्हटलं की एखाद्या गोष्टीला आपण आपल्या बुद्धीच्या कसोटीवरती घासून घेतलं की नेमकं त्याचा गाभा काय, त्याचा अर्थ काय, नवरात्री म्हणजे काय आणि नवरात्रीच का? बरोबर, रात्री आराम करतो ना आपण, नवरात्र त्या देवीला आराम करायचा आहे.
ते 9 दिवस पण तिला आराम करायचा आहे. का तर ती सतत आपल्यासाठी पूर्ण वर्षभर ह्या अशा असुरांशी लढते, जी कळत नकळत येणारी आपल्यावर संकट असतात. आणि त्या असुरांशी लढणारी ही जी शक्ती आहे ती सूक्ष्म स्वरूपात आहे. आणि ती सूक्ष्म स्वरूपात आहे म्हणून तिचे जे स्वरूप आहे ते पण सूक्ष्म स्वरूपात आहेत. आता आपल्या आत्ताच्या गोष्टीला रिलेट करा. आपल्या आजूबाजूला सूक्ष्म काय आहे? तर काय काय असेल, बॅक्टेरिया असतील किंवा कीटक असतील. त्यांना 6 किंवा 8 हात असतात की नाही? आणि म्हणून तिथे प्रतिकात्मक दाखवलेलं आहे की देवीला अनेक हात आहेत म्हणून. हे प्रतिकात्मक आहे फक्त. का तर आपल्या मनाला कळावं हे सूक्ष्मातून युद्ध चालू आहे. अशी कुठली देवी प्रत्यक्षात येऊन तुमच्या शत्रूवरती तलवारीने मान उडवणार नाहीये. परंतु तुम्ही जर ह्या मंत्राचा जप केला, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे, तुम्ही जर दुर्गा सप्तशतीशी एकरूप झालात तर तुमच्यामध्ये ती शक्ती निर्माण होईल. आणि ती शक्ती त्या संकटाचा नाश करण्याची बुद्धी तुम्हाला देईल की मी कुठे काय बोललं पाहिजे, मी आता कशा रीतीने त्याला तोंड दिलं पाहिजे, त्याचा नेमका पर्याय काय आहे, मी कशा रीतीने यातून बाहेर पडू शकते किंवा पडू शकतो. अशा रीतीने जी मदत करते त्याला शक्ती म्हणतात. आणि हे 9 दिवस आणि 9 रात्र त्या शक्तीची लांबून उपासना करण्याचे दिवस आहे. म्हणून घरातल्या देवीला सुद्धा लांबून म्हणजे वरून मी हळद कुंकू सोडायला सांगितलं आणि प्रत्यक्ष देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ नका म्हणून सांगितलं. असा त्याचा अर्थ होतो. अजून कोणाचं काही शंका वगैरे आहे का? सर नमस्कार. बोला. ऍक्च्युली मला लेट झालं, मी बाहेर होती त्यामुळे बरोबर. उशिरा जॉईन केलं. बरं. सर ते जे तुम्ही 3:40 सकाळचं रेमेडी सांगणार होता ते झालं का आज सांगू? नाही ते नाही सांगितलं मी. परंतु जर तुम्हाला बघा ज्याला जमत असेल रोज 3:40 ला उठून, पहिली गोष्ट आजचा माणूस फार ह्याच्यात अडकलेला आहे. तर तेव्हा मी जेव्हा सेशन घेत होतो ते त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे उपाय देत होतो त्यावेळेस तो एक उपाय दिला. म्हणून काय तो एकच उपाय केला पाहिजे असं आहे का? मी कधी त्याच्यावर परत बोललो का? तर मला एवढंच सांगायचं की तुम्हाला तुमचं रुटीन सांभाळून जमत असेल तर करा. तुम्ही असं नका समजू की मी सांगितलं 3:40 ला उठलंच पाहिजे प्रत्येकाने. ज्या व्यक्तींना दुपारी 2 ते रात्री 12 ची शिफ्ट आहे ते कसे करणार 3:40 ची रेमेडी? ज्याला परत 7 वाजता ड्युटीला निघायचे तो 3:40 ला उठून परत कधी झोपेल? मग ज्याला जमणार असेल त्यांनी असं करा, एक वेगळी वही करा, एक ग्रीन पेन करा आणि 3:40 आपली जी विश आहे ती 3 वेळा त्या वहीमध्ये लिहा, जी आपली विश आहे ती. ठीक आहे? एवढं सिंपल जी रेमेडी आहे. परंतु ते सर्वांनीच करायला पाहिजे असं नाही म्हणत. येस, बोला पुढे. दुसरे कोण? असं लिहायचं का, म्हणजे वर्तमान काय? काळात घडलेली कोणती हा, पण गोष्ट चालू झाली वर्तमान काळात माझी अमुक अमुक इच्छा पूर्ण होत आहे. हम्म. 3च वेळेस लिहिण्याचं कारण सर? ते आता त्याच्यात घुसू नका. मला ते उलट विषय बंद करायचा आहे, तुम्ही वाढवताय. अजिबात वाढवू नका. हा, ओके माणसाचं ओके रुटीन चालते. इतकं बिझी आहे की मी पहाटे 3:40 एवढा एकच उपाय उरलाय का द्यायला? नाही बरोबर. बरोबर की नाही? तो हा, दिवसाचा मग असतो, दिवसातला कुठला वेळ आहे सर? समजा सकाळी नाही जमलं तर मग दिवसभरात कधी करू शकतो नाहीये, आपण? कुठलाच टाइम नाही. फक्त ओके पहाटे 3 वाजून फोन 39 कोणाचा येतोय तुला पप्पा? फोन पण पूर्ण या ब्रह्मांडामध्ये वेळेला फार महत्व आहे. कारण बरोबर ठरलेल्या वेळेप्रमाणे म्हणजे तुम्ही पुढच्या वर्षीचा अमुक दिवसाचा सूर्योदय पण आज सांगू शकता. इतकं हे ब्रह्मांड ऍक्युरेट टाइम मध्ये चालतं. बरोबर. त्याच्यानंतर ग्रहणाच्या वेळा म्हणजे आपण आता सांगू का 400 वर्षापूर्वीपर्यंत हे जेवढे पाश्चात्य युरोप आणि अमेरिकेमधले सगळे वैज्ञानिक सांगत होते की पृथ्वी चपटी आहे. नंतर म्हणत होते चौकोनी आहे. आणि जेव्हा मग साधारण 350 पावणे 400 वर्षापूर्वी जेव्हा दुर्बिणीचा गॅलिलिओचा शोध लागला त्यावेळेस म्हटले की नाही पृथ्वी गोल आहे. आता मात्र आम्ही मान्य करतो की पृथ्वी गोल आहे. पण त्यावेळेसचा किंवा त्याच्या आधीचा आपल्या खेड्यापाड्यातल्या अंधाऱ्या म्हणजे कंदील लावून बसलेल्या घरातला पंचांग बघणारा सांगायचा की ह्या वर्षीचं सूर्यग्रहण किती वाजून किती मिनिटांनी कुठल्या दिवशी आहे, ह्या वर्षीचं किती किती सूर्यग्रहण ह्या वर्षी आहे, किती चंद्रग्रहण या वर्षी आहेत, हे इथे बसून सांगत होते आपले पूर्वज. सांगत होते की नाही? ही जी शास्त्र आहेत ह्या प्लॅनेटरी ऍक्शनचा आता गेल्या 400 वर्षात माणसाला माहित पडलं की ग्रह जे आहेत हे किती आहेत आपल्या सूर्यमालेमध्ये. प्लीज म्यूट ठेवा तुम्ही सर्वांना, इतरांना डिस्टर्ब. तर आता हे सांगतायत 400 वर्षापासून आपल्या अभ्यासक्रमात पण इन्क्लूड केलं की ग्रह किती आहेत एवढे एवढे.
आणि त्यांचा भ्रमणकाळ किती आहे असा आहे. तर आता ही गोष्ट 10,000 वर्षापूर्वीच्या ग्रंथामध्ये पाराशर ऋषींनी लिहून ठेवली आहे, की जी त्याच्या 5,000 वर्ष आधी पूर्वीपासून अगस्त्य ऋषी, कण्व ऋषी आणि इतर ऋषींच्या लिखाणामध्ये आलेली आहे. त्याच्यानंतर अनेक ऋषींच्या लिखाणामध्ये आलेली आहे. आता जी गोष्ट आपल्याला 15,000 वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधी पण माहित होती, 15,000 वर्षापूर्वी ती लिखाणाला सुरुवात झाली असेल, तर ती गोष्ट जेव्हा 400 वर्षापूर्वी माणसाला कळली, तेव्हा आता माणसाला एवढं कळतंय विज्ञानाकडून, की त्याचं जे भ्रमण आहे ते त्याचा काळ किती आहे आणि तो मॅच होतोय आपल्या पंचांगाबरोबर जे आधी लिहिलेलं आहे. पंचांग नंतर लिहिलेलं नाही. आता अजून तर त्याचा भ्रमण काळाचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर कसा होत असतो, म्हणजे गुरु ज्यावेळेस अमुक अक्षांश रेखून लंघून सिंह राशीमध्ये जातो, त्यावेळेस तो कोणाला कसा परिणाम देतो हे तर अजून विज्ञानाला कळायचं बाकी आहे. आताशी त्यांच्या गती आणि त्यांचे अंश त्यांना कळायला लागले आहेत, की गुरुला 1 वर्ष लागतं एका परिक्रमेला, आणि प्रत्येकाला किती लागतं ते त्यांना आता ते समजतंय. 2.5 वर्ष शनीला लागतं, 2.5 दिवस चंद्राला लागतो. हे सगळे परिक्रमा जे काळ आहेत हे आपल्याकडे ॲक्युरेट आणि अगदी सेकंद आणि मिली सेकंदासकट आपल्याकडे त्याचे हिशोब आहेत आणि त्यालाच आपण पंचांग म्हणतो. आता तुम्हाला एक गमतीची गोष्ट माहिती म्हणून सांग, आपण ज्याला कालगणना म्हणतो, तर एक ऑस्कर विनर सायंटिस्ट आहे, मी तुम्हाला त्याचं नाव पाठवतो ग्रुपवरती. त्याने त्याच्या भाषणामध्ये असं सांगितलं, की म्हणतो की जी कालगणना आहे, आपण इसवी सन पूर्वची काउंट करतो आणि इसवी सन नंतरची 2023 चालू आहे. बरोबर, आपली 2023 वर्ष आपण काळ मोजत आलेलो आहे. पण ह्याच्या आधीची कालगणना सर्वात जुनी कुठली असेल ह्या पृथ्वीवर, तर ती आहे हिंदू कालगणना. असं कोण म्हणतोय? अमेरिकन शास्त्रज्ञ म्हणतोय. कारण तो म्हणतो की त्यांचा जो युधिष्ठिर संवत आहे त्याची कालगणना जवळजवळ आतापर्यंत 3 लाख वर्षाच्या पुढे पोहोचलेली आहे आणि जो सर्वात जुना संवत आहे म्हणजे एक विक्रम संवत आहे तो 10,000 पोहोचलेला आहे. युधिष्ठिर संवत काही त्याच्या पलीकडे पोहोचलेला आहे आणि त्याच्या पलीकडे सर्वात जुना जो संवत आहे म्हणजे आपण जे BC म्हणतो ना, की आता 2023 पासून आम्ही मोजतोय, तो ब्रह्म संवत आहे. आणि ब्रह्म संवत जर तुम्ही माहिती काढलीत तर तो आहे साधारण 1,30,60,000 आणि काही वर्ष पूर्वीपर्यंतचा. म्हणजे इतकी मोठी कालगणना हिंदूंकडे ऑलरेडी आहे. एवढा मोठा डेटा आपल्याकडे आहे आणि त्या संस्कृतीचा आपल्याला थोडा थोडा का होईना अभ्यास करायचा आहे. जर आपण मनुष्य जन्माला आलेलोच आहे आणि एवढा बाकीचा अभ्यास करतोच आहे, तर जे शाश्वत आहे ते आपल्याला अभ्यास करायची काय प्रॉब्लेम आहे. आता तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो, की आपल्या गोष्टींचं कौतुक परदेशात जास्त आहे. का? तर त्यांनी कष्ट करून शोधले ना. तुमच्या त्या आजोबांना माहित होतं, त्यांच्या आजोबांना माहित होतं, की सूर्यग्रहण कधी होणार आहे आणि सूर्योदय कधी आजचा आणि होरा कशाला म्हणतात. त्यामुळे आपण फार लाईटली घेतल्या त्या गोष्टी आणि आज तर विचारतो खरंच आहेत की नाही काय माहिती. पण त्यांना गेले 300 वर्ष अथक प्रयत्न केल्यानंतर कळलं, की अरे गुरुचं भ्रमण आणि पंचांगात लिहिलेलं तर सारखंच आहे. मग ते आपल्या शास्त्राचा जास्त अभ्यास करतात. आता तुम्हाला याचं उदाहरण देतो आणि त्याचा पुरावा देतो. मला सांगा, जर आपलं राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे, तर आपण एखाद्या दुसऱ्या धर्माचं, ज्यू धर्माचं किंवा इतर कुठल्या धर्माचं प्रतीक आपल्या नोटेवर किंवा आपल्या राज्यसभेवर लावू का? पण इंडोनेशिया असा देश आहे, की त्या देशाचा धर्म मुस्लिम आहे. तुम्ही गुगलवर चेक करा. इंडोनेशिया हा मुस्लिम धर्म असलेला, पूर्वापार मुस्लिम कंट्री असलेला देश आहे आणि त्यांच्या जे राजभवन आहे त्याच्यात सर्व बाजूंना घोडे आहेत. बरोबर, आणि त्यांची जी नोट आहे त्या नोटेवरती हिंदू चिन्ह आहे. जी नोट चलनामध्ये त्यांच्या आजही आहे त्याच्यामध्ये. तर ते का सांगतात, की ते म्हणतात घोडा हे विष्णूचं वाहन आहे आणि आमचे जे जे काही राजे पूर्वीपासून आतापर्यंत आहेत ते त्यांना आम्ही विष्णू स्वरूपच मानतो. दुसरी गोष्ट, जगातला सर्वाधिक नास्तिक देश माहिती आहे का कोणता आहे? जगातला सर्वात नास्तिक देश आहे साऊथ कोरिया. साऊथ कोरियामध्ये जवळपास 85% लोक नास्तिक आहेत आणि ह्या 85% नास्तिक असलेल्या देशामधली जे काही राजभवन आहे म्हणजे जिथे त्यांचा राजा बसतो, तर ते म्हणतात की आमचा राजा हा विष्णू अवतार आहे आणि त्याला ते जे नाव देतात, जे संविधान पदवी देतात, ते नाव आपण जसं पंतप्रधान असं म्हणतो ना, तर तसं त्या नावामध्ये देखील आपल्या ह्या विष्णू देवतेचा उच्चार आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य आपला इतका ब्रॉडली अडॅप्टेड हा हिंदू धर्म आहे, की ह्या पूर्ण शतकातला सर्वात मोठा शोध किंवा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा शोध हा जो लागला गेल्या 10 वर्षापूर्वी, तो आहे हिग्स बोसॉन. कोणी ऐकलंय का? हिग्स बोसॉन, ज्याला लोकल भाषेत
गॉड्स पार्टिकल म्हणतात. रशियामध्ये तो शोध लावण्यात आला की आतापर्यंतचा सर्वात सूक्ष्म काय आहे, अणुरेणू, म्हणजे अणुरेणू असतो, त्याच्यामध्ये काय असतो, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. त्याच्या 2 सूक्ष्म प्रोटॉनचा त्यांनी अंडरग्राऊंड टनेलमध्ये प्रचंड मोठा स्फोट घडवून आणला. म्हणजे सुपरसॉनिक वेगाने 2 प्रोटॉन एकमेकांवर आदळवले आणि आश्चर्यकारक त्यांना एक नवीन पार्टिकल मिळाला. त्यांना त्यांनी गॉड्स पार्टिकल कोणी नाव दिलंय, रशियन, ऑस्ट्रियन, त्याच्यानंतर अमेरिकन आणि इंग्लंड मिळून त्यांनी तो लावलेला शोध आहे. तुम्ही याच्यावर पूर्ण माहिती गुगलवर अवेलेबल आहे. आता मला वेगळा मुद्दा सांगायचा आहे. मग म्हणजे वर्ल्ड मधलं जे त्याचं जे ऑफिस आहे, वर्ल्ड मध्ये पूर्ण जिथे तो शोध लागला त्याचं जे मुख्य कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये पहिल्याच हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर ऑस्ट्रियन सायंटिस्ट आहे, जो त्याचा एक प्रमुख हिस्सा होता, बरोबर आहे, त्याने तिथे भगवद्गीतेचं वाक्य लिहिलेलं आहे. याचं कारण तो म्हणतो की हे सगळे जे केले शोध निघतायत हे सगळे हिंदू धर्माच्याच मूलभूत संविधानात्मक गोष्टींमधून निघतायत. हे मी मोकळ्या मनाने मान्य करतो. असं त्या ऑस्ट्रियन सायंटिस्टने तिथे, म्हणजे विश्वातला सर्वात मोठा शोध, त्याचं हेडक्वार्टर आणि त्याच्या हॉलमध्ये आपला हिंदू धर्माचा श्लोक लिहिलेला आहे. हे किती मोठं आश्चर्य आहे. आणि आपण बोलतो की विज्ञान सत्य आहे आणि अध्यात्म काय माहिती आहे की नाहीये ते पण माहिती नाही. आणि शास्त्र तर बापरे बाप, त्याचा तर काही संबंधच नाही, दूरपर्यंत त्याचा आधार घ्यायची तर काही गरजच नाहीये. आलं का लक्षात? आणि म्हणून आपण जर नीट सूक्ष्मातून बघितलं तर आताच्या ह्या जगाला सर्वात मोठा संहार करणारं कुठलं अस्त्र आहे? एक अस्त्र जे या विश्वाला पूर्ण 7 किंवा 10 वेळा नष्ट करू शकतो, ते आहे अणुबॉम्ब, ॲटम बॉम्ब, बरोबर. आणि लगेच त्याच्यानंतर शोध लागला त्याचा हायड्रोजन बॉम्ब. हा जो ॲटम बॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब ज्याने शोधला त्याचं नाव माहिती आहे, त्याच्यावर पिक्चर पण आलाय मागच्या महिन्यामध्ये. त्याचं नाव आहे सायंटिस्ट ओपनहायमर. हा जो सायंटिस्ट ओपनहायमर आहे, ह्या ओपनहायमरने ज्या दिवशी पहिला स्फोट हा अमेरिकेमध्ये नेवाडा इथे केला, तो स्फोट केल्यानंतर त्याला जेवढं वाटलं होतं की इतक्या किलोमीटर रेडियस मध्ये नष्ट होईल सगळं, त्याच्या 50 पट मोठा तो स्फोट निघाला. आणि ती तबाही बघून, ते विध्वंस बघून त्याच्या तोंडून ताबडतोब भगवद्गीतेमधला श्लोक निघाला. आणि तो जाऊन तत्काळ राष्ट्राध्यक्षांना भेटला आणि तो बोलतो माझ्या हातून फार मोठा चुकीचा शोध लागलेला आहे. आणि त्या तुम्ही नीट अभ्यास करा त्यांच्या आत्मचरित्राचा. त्यांना मग त्या कमिटीवरून काढून टाकण्यात आलं. जे इन्चार्ज होते अणुबॉम्ब शोधण्याच्या कमिटीचे, त्यांना त्या कमिटीवरूनच काढून टाकण्यात आलं. का तर या महत्वाकांक्षी राष्ट्रांना फक्त पुढे जायचं माहितीये. आणि जेवढा विज्ञान शोध लावतोय तेवढे सगळे आपल्या निसर्गाचा आणि पर्यायाने माणसाचा ऱ्हास होतोय. आपल्याला जेव्हा एअर कंडिशनचा शोध लागला त्यावेळेस आपल्याला फार बरं वाटलं. फ्रीजचा शोध लागला, खूप बरं वाटलं. आजही आपण वापरतो एअर कंडिशन आणि फ्रीज, त्याशिवाय आपलं पान हलत नाही. आणि आत्ताशी कळतंय की त्याने ओझोन लेअरला तडे जात आहेत आणि आपलंच पर्यावरण बिघडतंय. ह्या वर्षी तर पाऊसच आला नाही. जिथे नेहमी दुष्काळ असतो असा बीड, अकोला, गडचिरोलीमध्ये त्यांची बिचारांची तयारी नव्हती. त्यांची घरं वाहून गेली, त्यांची गुरं वाहून गेली. आणि जिथे पाऊस पाहिजे होता, पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणा, कोल्हापूरला म्हणा, तिथे कोकणामध्ये म्हणा, तिथे ज्या वेळेस पाहिजे होता त्यावेळेस पाऊस नाही आला. अनियमितता निर्माण झाली. हिमालय जो आहे हा दगडांनी बनलेला नाहीये, तर तो बर्फाने बनलेला पर्वत आहे. आणि जसं ते ओझोन लेअर हे होते तसा तो वितळतोय. आणि त्याच्यामुळे ते तुम्ही जर 2 महिन्यापूर्वी बघितलं तर उत्तराखंडमध्ये सगळे ते वाहून गेले. मग विज्ञान आणि अध्यात्म हे दोन्ही आपण आपल्या बुद्धीच्या कसोटीवर बघितले पाहिजे. म्हणून मी मगाशी मोबाईलचं उदाहरण दिलं. मोबाईल मी स्वतः सुद्धा वापरतो, मोबाईल माझ्या घरात वापरले जातात. परंतु ज्यावेळेस तुम्ही माझ्या आईला विचारू शकता, ज्यावेळेस झी टीव्ही वगैरे सगळे आले होते, मी 1997 साली तिला सांगितलं होतं की हे सगळं कशासाठी येते आणि त्याचे परिणाम पुढे काय होणार. कारण सुदैवाने त्याच्या आधी मला वेदांची संथ मिळाली होती. मी तिला सांगितलं की आपल्या मनावर जर ह्या गोष्टींचा परिणाम जास्त झाला आणि आपले जर तर्क, सर्वात जास्त महत्वाचे आपलं चित्त, बुद्धी वेगळी, अहंकार वेगळा, मन वेगळं, शरीर वेगळं, चित्त वेगळं, चित्तावर जर याचा परिणाम झाला तर ह्याच्या इतका मोठा धोका पुढच्या 20 वर्षामध्ये आपल्याला नाही आणि नव्हता. आपला शत्रू बाहेर नाही, आपला शत्रू आपल्या घरात आहे. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीवर आपण बोलू परत कधीतरी. आज आपल्याला खरं तर वेगळ्या विषयावर बोलायचं होतं, परंतु त्या निमित्ताने काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या, त्या इथे ऐरणीवर आल्या. परंतु मला काय सांगायचंय की नवरात्र असो, तुम्हाला दुर्गा सप्तशती वाचायची असो,
किंवा मी सांगितलेलं कुठलंही शास्त्र असो, तुम्ही तुमच्या अनुभवावरती ते घासून बघा, की खरंच मी जर 8 अंक स्ट्रगलचा सांगतोय, तर 8 अंकवाला खरंच स्ट्रगल करतोय का माझ्या बाजूला? बरोबर? मी जर सांगितलं दुर्गा सप्तशती, तर तुम्ही बघा तुमचा कुठला प्रॉब्लेम कोणत्या असुराशी कनेक्टेड आहे आणि मग तो तो अध्याय तुम्ही रोज वाचायला सुरुवात करा. कुठलेही नियम नाही, काही नाही. तुम्ही वाचायला सुरुवात करा. देवीने कधी वाट बघितली नाही, की तुम्ही असं केलं तर मी मदत करेन. ती आपली आई आहे. आपल्या आईला जेव्हा आपण म्हणतो भूक लागली, ती म्हणते, "पहिला तू एक काम कर, खालीवर जाऊन ये. पहिला उपवास कर, मग मी तुला खायला देईन." असं कधी आई म्हणेल का? ती आपली आई आहे. ती तर अनादी काळापासून आपलं रक्षण करते. आपल्याला तर माहिती नव्हतं. मार्कंडेय ऋषींनी लिहिलं म्हणून माहीत झालं. त्याच्यानंतर रामायण घडलं. तिथेही बघा रेखाताईंनी सांगितलं, तिथेही त्यांची मदत झाली. म्हणजे देवी ही जी शक्ती आहे, ही अनादी काळी होती, रामायण महाभारत काळात होती, आज आहे आणि सृष्टीच्या अंतापर्यंत राहणार आणि ती सृष्टीचा अंत करणार जर आपण वागायला चुकलो अशा रीतीने तर. आणि म्हणून या नवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही मी सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करा. काही नाही जमलं तर ह्या देवीचा जो मंत्र आहे त्याचा जास्तीत जास्त जप करा आणि तो मंत्र मी तुम्हाला आता ग्रुपवरती पोस्ट करतो. ठीक आहे? तर मला वाटतं आज भरपूर वेळ झालेला आहे. अजून काही प्रश्न आहेत का? किंवा आपण मग इथे थांबून घेऊ? ठीक आहे. तर आपण भेटूया पुढच्या रविवारी. बाकीच्या गोष्टी मी ग्रुपवरती पोस्ट करतोय. धन्यवाद.